विश्व हिंदू परिषद नांदेड विभाग देवगिरी प्रांत गोरक्षक विभाग प्रमुख किरण बिच्चेवार यांनी आज गुरुवारी नांदेड शहरातील अतिथी हॉटेल येथे एक पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। सदरील या पत्रकार परिषदेत किरण बिच्चेवार यांनी असे म्हटले आहे की दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी पोलीस स्टेशन इस्लापूर जिल्हा नांदेड येथे आमच्या 4 गोरक्षकांना, ज्यामध्ये प्रथम क्रमांक मणिकंठा मोहन कोंडलवाड, द्वितीय क्रमांक लक्ष्मण शंकर कारलेवाड, तृतीय क्रमांक विशाल चिन्नन्ना मेंढेवाड आणि चौथे सूर्यकांत नरसिंग कारलेवाड यांना इस्लापूर पोलीस स्टेशन जिल्हा नांदेड येथे बोलावून त्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पीडितांना प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई देण्यासंदर्भात आदेश मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देऊन माननीय न्यायमूर्ती श्री कमल किशोर धातेड व सदस्य M.A. सईद महाराष्ट्रातील तमाम गोरक्षक कार्यकर्त्यांवर निष्पक्ष निर्णय देऊन उपकार केले असल्याचे म्हटले आहे। तसेच अशोक जैन, अध्यक्ष महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती महाराष्ट्र राज्य, तसेच योगेश्वर गर्गेजी, प्रांतमंत्री विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत, सर्व प्रसारमाध्यमांना या सर्वांचे या यशात सिंहाचा वाटा आहे, असे विश्व हिंदू परिषद नांदेड विभाग देवगिरी प्रांत गोरक्षा विभाग प्रमुख किरण बिच्चेवार यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे। दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी इस्लापूर पोलीस स्टेशन येथे आमच्या 4 गोरक्षक कार्यकर्त्यांना कपडे काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे यांनी मारहाण केली होती। ते प्रकरण NDTVच्या माध्यमातून सार्वजनिक झालं आणि त्याला सुमोटो घेऊन मानवाधिकार आयोगाने हे प्रकरण चालवलं। या प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांना आणि गृह विभागाला एकूण 8 लाख रुपयाचा दंड आकारलेला आहे। म्हणजे प्रत्येकी 2 लाख रुपये? हां, प्रत्येक कार्यकर्त्याला 2-2 लाख रुपये त्यांना देण्याचे निर्देश दिलेले आहेत। एकूणच ही जी लढाई आहे तुमची किती महिने चालली? हे साधारण 10 महिने हे लढाई चाललेली आहे। आता तुम्ही या निर्णयामुळे समाधानी आहात? आम्ही काही अंशी समाधानी आहोत। मानवाधिकार आयोगाने अत्यंत चांगल्या प्रकारे निर्णय दिला आहे, त्याच्यामुळे आम्ही मानवाधिकार आयोगाचे खरोखरच मनापासून ऋणी आहोत। कारण हे निर्णय देऊन मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रातल्या तमाम गोरक्षकांवर एक प्रकारे उपकार केलेले आहेत। पोलीस प्रशासन आपल्या ताकदीचा गैरवापर करून गोरक्षकांना दाबून टाकण्याचं, त्यांना खच्चीकरण करण्याचं हे सतत प्रयत्न महाराष्ट्रभर चालू होते आणि त्याचाच परिणाम या निर्णयामुळे त्या गोष्टीवर होणार आहे।